अगो बाया पुरीनो, अगो नळ चालत होता की काय म्हणावं बाई ह्या पुरीसनी नळ बिळ पण नीट बंद करत नाही त्या. जरा नळ बिळ नीट बंद करावं असं कळत नाही का तुम्हाला? तुम्हाला काही मांस मटण मच्छी खायचं असेल का नाही ते रूमच्या बाहेर न खाऊन यायचं, पण रूम मध्ये अजिबात असं चालवायला मला चालणार नाही. हा पुरीनो, तुम्हाला रूम देताना आधीच सांगितलं होतं का नाही मी भीतीला असलं खिळं बिळ मारायचं नाही ते असं ठोकाटोकी केलेला अजिबात खपत नाही म्हणून. मला तुम्हाला माहिती का नाही मला भाड्याला उशीर झालेला अजिबात खपत नाही म्हणून. जमत असलं तर बघायचं, नसत जमत तर सरळ आत्ता रूम खाली करायची. मला काही फरक पडत नाही. 800-100 भाडे करून मला रोज विचारून जाते ती. ए पुरीनो, भाड्याचं काय भाडा ना चला चला पटाक दिसणं. अगो आज पण भाडं नाही का? अगो पुरीनो हे कसं चालायचं बाई? प्रत्येक महिन्याची तुमची बॉम्ब आहे. कालची 30 गेली, याची 1 गेली. मला आज भाडं देतील, उद्या भाडं देतील. भाड्याचं नावच काढणं झालंय सा. तुम्हाला माहिती का नाही मला भाड्याला उशीर झालेला अजिबात खपत नाही म्हणून. रूम देतानाच सांगितलं होतं मी मला 30च्या 30ला भाडं पाहिजे. तुम्ही काहीही करा, जमत असलं तर बघायचं, नसत जमत तर सरळ आत्ता रूम खाली करायची. मला काही फरक पडत नाही. 800-100 भाडे करून मला रोज विचारून जाते ती. अगो भैया, अगो फॅन कुशल सुरू ठेवलं की पुरीनी. फॅन सुरू ठेवत्या, लाईट सुरू ठेवते त्या, काही नाही बाई ह्या पुरीसनी. ते खिडक्या बंद करायच्या, फॅन लावायच्या, लाईटी लावायच्या, लाईट जाळायची. तरी बाई आम्ही म्हणत्या ह्या दोघीसनी ठेवल्यापासून लाईट बिल कसं जास्त येते. ती लाईट जाळताय ना, ती लाईट ती काय नाही. तुम्ही का नाही असं सुधारायचं नाही सा. तुम्हाला आहे ना बरोबर करते. तुम्हाला का नाही युनिट मागं 2-2 रुपये वाढवते बघा, तेव्हा तुम्ही सुधारशीला. पुढच्या महिन्यापासून का नाही 2-2 रुपये युनिट मागं तुम्ही दोघींनी ना एक्स्ट्रा द्यायचं. ती द्यायला जमत असलं तर बघायचं, नसलं जमत तर बाई माझी रूम आत्ता खाली करायची. मला काही 100 भाडेकरू रोज भेटते. अगो बाई पुरीनो, अगो भीतीला खेळाबिळा मारला का काय तुम्ही? अगो बाई पुरीनो, तुम्हाला रूम देताना आधीच सांगितलं होतं का नाही मी भीतीला असलं खिळं बिळं मारायचं नाही ती असं ठोकाटोकी केलेला अजिबात खपत नाही म्हणून. मला कसा काय मारला का खिळा? वरचा खिळा होता का नाही? इथं वर खिळा आहे का नाही? मग खाली कशाला मारला? हाताला येत नव्हता म्हणे. अगं मग खुर्ची घ्यायची, स्टूल घ्यायचा, येतो की हाताला तो खिळावरचा. काय बया करावं या भाडेकरूंच. इथं खिळा मारतोय, इथं खिळा मारतोय. खिळा मारून मारून त्या भीतीची माझी गो बाई चाळण झाल्या. एकच मारलाय ना, बाकी कुठं मारला नाही ना तुला आणखीन? एवढा मारलाय बरं का. एवढा सहन करून घेते. नंतर असं खिळा बिळा काही मारायचं नाही ती. आणि जमत असलं तर बघायचं, नसल जमत तर आत्ता माझी रूम खाली करायची. मला काही 100 भाडेकरू रोज भेटतील भाड्याला. अगो पुरीनो, अगो किती गो ह्या जाया जांभळ्या करून ठेवली त्या बाई. आणि पंख अगो किती काळा मिट्ट करून टाकलाय बाई. किती घाणेरड्या पुढे येतात तुम्ही. एखाद दिवशी सुट्टी काढावी, जाया काढाव्या, फॅन पुसावा, स्वच्छता करावी. असलं काही शिकलं नाही का काय तुमच्या? सत्याच्या घरात असंच करता का भैया? किती चांगली माझी रूम होती देताना, नुसती घाणेरडी करून टाकली ग बाई. इकडे तर बघ किती मोठी जाळी झाली तिथं. अजिबात पुरीनं लक्ष नाही बरं का तुमचं रूम वरती. तुम्हाला मी रूम देताना आधीच सांगितलं होतं मला अजिबात असं जाया मटण घाणेरडापणा अजिबात चालत नाही. रूम कशी टकाटक पाहिजे, स्वच्छ पाहिजे मला म्हणून सांगितलं होतं का नाही आधीच? ती काय नाही, उद्याच्या उद्या सुट्टे टाका दोघींनी पण. ह्या जाया बिया काढून फॅन पुसून रूम मला अशी चकाचक करून द्यायची. याच्यानंतर मला असलं ह्या जाया जळमाट्यान घाणेरडापणा अजिबात दिसला नाही पाहिजे बरं का पुरीनं. आणि जमत असलं तर बघायचं, नसल जमत का नाही तर माझी रूम आत्ता खाली करायची. मला काही 100 भाडे करून भेटतील भाड्याला. अगो बाई पुरीनो, अगो नळ चालत होता की काय म्हणावं बाई ह्या पुरीसनी नळ बिळ पण नीट बंद करत नाही त्या. जरा नळ बिळ नीट बंद करावं असं कळत नाही का ग तुम्हाला? तरी मी म्हणते बरं का, त्या दोघी राहायला आल्यापासून अशी टाकी भरली की अशी खाली होत्या, अशी टाकी भरली की अशी खाली होत्या. लईच बाया तुमच्या पाण्याचा आटापिटा असतो दोघींचा. नुसतं ध ध ध ध पाणी वाया घालायचं धबधब्यासारखं. ती काय नाही, उद्यापासून का नाही तुम्हाला दोघीसनी एकाच वेळेला पाणी सोडणार आहे. एकाच वेळेला पाणी सोडणार. त्याच्यात तुम्हाला धुणं भांडी काय करायचंय ते करून ठेवा. जमत असलं तरच बघायचं, नाहीतर माझी रूम आत्ता खाली करायची. मला काय 100 भाडे करू भेटतील रोज माझ्या रूम साठी. अगं भैया पुरीनो, अंड्याचा वास येते. अंडी मी बनवली का काय तुम्ही? भैया पुरीनो, तुम्हाला माहिती का नाही मला वशाट चालत नाही. की बघा माळ आहे, मालदारी माणसं आहे आम्ही, शुद्ध शाकाहारी खाणार. असलं मांस मटण मच्छी अंडी असलं अजिबात वशाट चालत नाही आम्हाला. रूम देताना आधीच सांगितलं बरं का तुम्हाला.
असलं मच्छट चालत नाही म्हणून सांगितलं होतं का नाही? हा, असं काही करू नका बरं का रूम मध्ये. तुम्हाला काही मांस मटण मच्छी खायचं असेल का नाही ते रूमच्या बाहेर न खाऊन यायचं, पण रूम मध्ये अजिबात असं चालवलेलं मला चालणार नाही. हा, वशाट करून माझी रूम आणि किचन बाटवू नका बरं का पुरीनो. आधीच सांगून ठेवत्या. पाठवली नाही ना कधी? हा, आता बया खुशाल बाटवशाल, मला पूजा घालून घ्यायला लागेल तेवढ्यासाठी. असलं मांस मटण मच्छी ना सगळं रूमच्या बाहेर. काय जमत असलं तर बघायचं, नसल तर माझी रूम आत्ता खाली करायची. मला काही बाई 100 भाडे करू रोज भेटल रोज.